मोठी बातमी समोर येते। पंतप्रधान मोदींकडून इराणला ईदच्या शुभेच्छा दिल्या गेल्यात। इराणवरील हल्ले निषेधार्ह आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। समुद्री वाहतूक सुरक्षित राहावी। मोदी पंतप्रधान मोदींचा इराणच्या राष्ट्रपतींना हा दूरध्वनी केलेला आहे। दूरध्वनीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्रपतींसोबत संवाद साधलाय। सोबतच पंतप्रधान मोदींकडून इराणला ईदच्या शुभेच्छाही दिल्या गेल्यात। समुद्री वाहतूक सुरळीत राहावी असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ईदच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्रपतींना फोन केला। पंतप्रधान मोदींकडून ईदच्या शुभेच्छा या दिल्या गेल्या। यावेळेस इराणवरील हल्ले हे निषेधार्ह आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। सोबतच समुद्री वाहतूक सुरक्षित राहावी असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। पंतप्रधान मोदींनी इराणच्या राष्ट्रपतींना दूरध्वनी केला आणि दूरध्वनीवरून ईदच्या शुभेच्छा दिल्या। सध्या इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्ध सुरू आहे। गेले 3 आठवडे हे युद्ध सुरू आहे। या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद निमित्त इराणच्या राष्ट्रपतींना फोन केला आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळेस समुद्री वाहतूक ही सुरळीत राहावी असं सुद्धा म्हटलेलं आहे। सध्या होर्मुझवरून जोरदार वादंग सुरू आहे। समुद्री वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे। त्यामुळे तेलाच्या किमती भडकलेल्या आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर समुद्री वाहतूक सुरक्षित राहावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय आणि इराणला ईदच्या शुभेच्छा दिल्या। तसंच इराणवरील हल्ले हे निषेधार्ह आहेत असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्रपतींना फोन करून ईदच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। सोबतच समुद्री वाहतूक सुरक्षित राहावी असं सुद्धा म्हटलेलं आहे। तसंच इराणवरील हल्ला हा निषेधार्ह आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। अमेरिका आणि इस्रायलचे इराणवर हल्ले सुरू आहेत। त्याला इराणकडून हल्ले सुद्धा केले जात आहेत, प्रत्युत्तर दिलं जात आहे आणि हे युद्ध गेले 22 ते 23 दिवस सुरू आहे। या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणवरील हल्ले निषेधार्ह आहे असं म्हटलेलं आहे आणि पंतप्रधान मोदींनी इराणच्या राष्ट्रपतींना दूरध्वनी केला आणि दूरध्वनीवरून ईदच्या शुभेच्छा दिल्या। दरम्यान हे युद्ध लवकरात लवकर थांबेल अशी सध्या स्थिती आहे। अमेरिका, इस्रायल एक पाऊल मागे येण्याची शक्यता आहे। मात्र या युद्धामुळे तेलावर परिणाम झालेला आहे। भारतामध्ये गॅस पुरवठ्यावर याचा परिणाम झालेला आहे। या सर्व पार्श्वभूमीवर युद्धाचे परिणाम हे जगभरात दिसू लागलेले आहेत। समुद्री वाहतूक बंद असल्यामुळे आणि काही ठिकाणी याचे गंभीर परिणाम हे दिसू लागलेले आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्री वाहतूक सुरक्षित राहावी असं म्हटलेलं आहे। इराणच्या राष्ट्रपतींना दूरध्वनी करून शुभेच्छा दिल्या। तर ईदच्या शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या।